आपले सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया गर्दे करणार आहेत. आता मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. रूपोतर्फे मी प्रिया गर्दे आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. वेदांगातील 3.5 मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा. चला तर मग नवीन वर्षाची सुरुवात आपल्या भेटीनं करूया. मग कसे आहात तुम्ही सर्व? निरोगी आणि आनंदी असणारच, कारण सर्वांनी आपापली भरपूर काळजी घेतली, वेगवेगळे उद्योग केलेत आणि स्वतःशीच एक नवीन ओळख निर्माण केली. भरपूर टाईमपास पण केला. हो, चला बघूया. ह्या कोविडच्याच काळात सुधाकर सुदामे ह्यांना एक कविता सुचली. थोडासा वैताग, थोडीशी आशा. बघूया काय म्हणतायत. करोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण घरातच बसून होतो, कंटाळलो होतो, त्रासलो होतो. त्या पार्श्वभूमीवर मला ज्या 2-4 ओळी सुचल्या त्याची एक कविता केली आहे. त्या कवितेचं नाव आहे आशा. ऐका तर. दिवस कधी हे सरायचे, दिवस कधी हे सरायचे, घरात बसून रहायचे, घरात बसून रहायचे. एकाकीपणाचा ताण, कंटाळा आला की खाण, एकाकीपणाचा ताण, कंटाळा आला की खाण. अशाने वजन वाढायचे, अशाने वजन वाढायचे, घरात बसून रहायचे, घरात बसून रहायचे. कामाचा सोसेना भार, झालो मी पुरता बेजार, कामाचा सोसेना भार, झालो मी पुरता बेजार. असेच दिवस ढकलायचे, असेच दिवस ढकलायचे, घरात बसून रहायचे, घरात बसून रहायचे. बसून TV सामोरी पाहतो चॅनेल सारी, बसून TV सामोरी पाहतो चॅनेल सारी. त्याचं त्या बातम्या ऐकायचे, त्याचं त्या बातम्या ऐकायचे, घरात बसून रहायचे, घरात बसून रहायचे. संपेल भयाचा काळ, संयमा येईल फळ, संपेल भयाचा काळ, संयमा येईल फळ. आशेवरच या जगायचे, आशेवरच या जगायचे, घरात बसून रहायचे, घरात बसून रहायचे. दिवस कधी हे सरायचे, दिवस कधी हे सरायचे, घरात बसून रहायचे, दिवस कधी हे सरायचे, घरात बसून रहायचे. कमल बारोट आणि लतादी ह्यांची तशी फारशी गाणी नाहीत, पण ह्या दोघींनी गायलेलं एक गीत पारसमणी चित्रपटातून अगदी अजरामर झालं. हसता हुआ नूरानी चेहरा. आज ह्याच गीतावर नृत्य सादर करतायत अनुराधा गद्रे.
आताशा आपल्याला लहानपणच्या गोष्टी जरा जास्तच आठवायला लागल्यात. लपाछपी, लगोरी, पतंगबाजी, कंचे. इकडे श्री अविनाश शिंपी यांनाही आठवतोय तो बचपन का जमाना. आया है मुझे फिर याद वो जालिम गुजरा जमाना बचपन का. हाय रे अकेले छोड़ के जाना और न आना बचपन का. आया है मुझे फिर याद वो जालिम. वो खेल वो साथी वो झूले वो दौड़ के कहना आ झूले हम आज तलक भी ना भूले. हम आज तलक भी ना भूले. वो ख्वाब सुहाना बचपन का. आया है मुझे फिर याद वो जालिम. इसकी सबको पहचान नहीं, इसकी सबको पहचान नहीं. ये 2 दिन का मेहमान नहीं, ये 2 दिन का मेहमान नहीं. मुश्किल है बहुत आसान नहीं, मुश्किल है बहुत आसान नहीं. ये प्यार भुलाना बचपन का. आया है मुझे फिर याद वो जालिम. मिलकर रोए फरियाद करे उन बीते दिनों की याद करे. ऐ काश कहीं मिल जाए कोई, ऐ काश कहीं मिल जाए कोई. यूं मीत पुराना बचपन का. आए रे अकेले छोड़ के जाना और न आना बचपन का. आया है मुझे फिर याद वो जालिम.
आता श्री माजगावकर सादर करतायत नटसम्राटमध्ये एक प्रवेश. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. दुनियेच्या या उकिरड्यावर जगावं खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं देहाचं हे लक्तर त्यात गुंडाळल्या जाणीवेंच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही जर पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा धीर होत नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार. अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झाला? अरे एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. अरे मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कुणाच्या पायावर डोकं आदळायचं, कुणाच्या पायावर डोकं आदळायचं. नूतनवर फिदा असलेले आपल्यापैकी बरेच जण आहेत. तिचाच एक गाजलेला चित्रपट होता सरस्वती चंद्र. त्यातील एक सुंदर गाणं चंदनचं बदन सादर करतायत अलका गर्दे. चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना. चंदन सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुस्काना. मुझे दोष न देना जग वालों, मुझे दोष न देना जग वालों. हो जाए अगर दिल दीवाना. चंदन सा बदन चंचल चितवन.
चंचल चितवन। तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है। किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहुत जरूरत है। पहले भी बहुत दिल तरसा है, पहले भी बहुत दिल तरसा है, तो और न दिल को तरसाना। चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना। बघूया श्री गोविंद आणि वसुंधरा पर्वते. हा एक छोटासा संवाद आहे, वैशाली पंडित यांनी लिहिलेला, आणि आम्ही दोघं गोविंद पर्वते आणि वसुंधरा पर्वते तो वाचणार आहोत. त्या संवादाचं नाव आहे कपल जुने चॅलेंज नवे. तर त्या दिवशी काय झालं, लॉकडाऊनमध्ये खूप कंटाळा आला म्हणून थोडंसं बाहेर पडलो. हल्ली काय आहे की बाहेर पडायचं झालं की मास्क घालावाच लागतो, आणि मग तो अडकवला आणि निघालो. हे बघ, नुसतं जरा फिरून येऊ. हा, कालचं स्किड बघून तुझं डोकं फिरलं असेल, आणि हे बघ, कोणाची फिरकी घेणार असेल ना तर मी येत नाही. जा तू, तुझी तू जा. चला हो गपचूप, रडत राहून कुठले, कधी नव्हे ते निघालो. काही पोलीस बिलीस नाहीयेत रस्त्यावर, आणि मी कशाला कुणाची फिरकी घेऊ. अहो, मी अशी साधी भोळी भाबडी. चला चला, हळू, पायरी बघा पायाखालची. दिसते मला, तुझा चष्मा नाकावरून घसरतोय तो बघ, आणि मॉइश्चर बघ डोक्याच्या चष्म्यावरचं, दिसतंय का तुला समोरचं? ही बोट किती आहेत सांगू? बोट बोट हा म्हणजे 10, 15, साडे नाही, पावणे 37. तुझ्या आवशीच्या घोळाला होती का तर 35 बोट? बिब्बा चिडला चिडला चल चिडला. चल 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 आता. आम्ही आलो, रस्त्यावर आलो. रस्त्यावर लोक होते तुरळक, तोंड बांधलेले. एकाने अडक्या अडून विचारलं, काय कुणीकडे? आम्ही ना असंच जरा सहल डॉक्टरकडे निघालोय. दोघांना जरा सर्दी झाली. अरे बापरे, विचारणारा चांगलाच गडबडला. अहो, झडदिशी वळला आणि तुरु तुरु पळत पार गल्लीच्या टोकाशी गेला. मग वळून वळून संशयाने बघत मात्र होता. काय हौस आली का तुला सर्दीची? कुणालाही काही काय सांगतेस? अहो, कुणाला सांगितलं ते कळलंच नाही. त्यालाही कुठे कळणार होतं सर्दी कुणाला झाली ते. हा, ते नको सांगू. आपला 10चा आकडा फेमस आहे ना सगळीकडे. हा, अख्खं PPO किट घातलं ना तरी तू कुठची आणि मी कुठचा हे सगळं जग ओळखणार, पब्लिक. बोलले 10चा आकडा म्हणजे स्वतः अगदी 1ची काठी, आणि मी 0 हो. असू दे, जाऊ दे, चला आता समुद्रावर जाऊन पाय मोकळे करूया. मग हळूहळू चालत समुद्रावर पोचलो. जळणी रोज इथे ही गर्दी असायची. आज मात्र कोणीच नव्हतं. फक्त 2-3 लोक दिसले, तोंड बांधलेले, कट्ट्यावर बसले होते. आम्ही पण टेकलो. तेवढ्यात आला एक पोलीस. तोही तोंड बांधलेलाच होता. काठी आपल्याच समोर उभा राहिला. हो, अगवा, आजीना घेऊन कुठं फिरताय या दिवसात? मग कुणाला घेऊन फिरू दे आणि या दिवसात म्हणतोस बाबा? मी अगदी निरागस आवाजात विचारलं. माझी ओढणी खेचली गेली. आता ही यांची खोड मला काही नवी नव्हती. हो, काय आजी, तुम्ही एवढी म्हातारी माणसं, आम्ही काय शिकवणार तुम्हाला? चला जावा, घराकडे जावा. पोलीस मामानी आमचा आदर ठेवत चिमूटभर इज्जत पण काढून आमच्या हातावर ठेवली. तर इथे यायस्तोवर चांगलंच चालणं झालं होतं. पाय दुखायला लागले होते. घरी चालत जायची पायांची काही तयारी दिसेना. म्हटलं आता रिक्षा करूया. तेवढ्यात दिसला एक रिक्षावाला.
तोंड बांधून उभा होता. आताशी मुंबईची नोकरी सुटलेले लोक इथे वेगवेगळे व्यवसाय करतात. त्यातलाच असेल. किधर जाने काय काकाजी दादाजी? भर मालवणात हे हिंदी म्हणजे नक्कीच बॉम्बेवाला. माझा तर्क खरा ठरला. तो काय आम्हाला ओळखत नव्हता. नाहीतर अहो गावातले बहुतेक रिक्षावाले आमचे विद्यार्थी. किधर जाणे काय वगैरे सांगायलाच लागत नाही. डायरेक्ट बिल्डिंग समोर नेऊन उभं करतात रिक्षा. आम्ही रिक्षात बसताना मी यांना विचारलं, अहो कोणी बघितलं नसेल ना आपल्याला समुद्रावर फिरायला आलो ते? चल चल हात बस आता, फालतू बडबड नको आहे. हा बघितलं तर बघितलं, काय बिघडतंय काय? तसं नाही हो. माझ्या आणि तुमच्या घरात कळलं ना तर पंचायत व्हायची. यावर स्टार्टर मारता मारता रिक्षावाल्याचा हात गचकन थांबला. त्याने वळून बघितलं. मी मात्र यांच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी चिकटून बसले. अगं नीट सरकून बस, पडशील. हे म्हणाले आणि मी अजून सरकले. रिक्षा सुरू झाली. जात जाऊया हो आपण असं कधीतरी. तुम्ही ना फोन पण नाही करीत कधी. रोज रोज कसं जाणार? झेपायला नको. फोनवर बायको बोलून देत नाही फार माझी, कळलं का? माहितीये काय घाबरतं बायकोला ते. घाबरावं लागतं बाबा, नाहीतर गिळायला मिळणार नाही. मी घालेन की गिळायला. अय्या तुम्हाला निळा स्वेटर काय मस्त बसलाय ना. मी वाढदिवसाला गिफ्ट दिलेलं आहे ना. हा काय नुसतं घरी थापा मारलीस ना मित्रांनी दिला म्हणून. रिक्षावाला ऐकतोय. रिक्षावाला चपापलाच. जागच्या जागी पाठोमार असून कळलं ना मला. अगदी हसू मावत नव्हतं पोटात. बोलता बोलता आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा थांबली. मी यांचा हात धरून खाली उतरले. इकडे तिकडे बघत दबकत त्यांना म्हटलं, तुम्ही पण इथेच उतरा. उगीच संशय नको कुणाला. आणि हे बघा माझ्या घरी काही बोलू नका. बरं बरं जा, चहा ठेव पुढे जाऊन. मी आलो रिक्षावाल्याचे पैसे देऊन. हा अय्या चहाला येत आहे. या या या. नाहीतरी आता कोणीच नाहीये घरामध्ये. घेऊया चहा मस्त पैकी. चला चला. रिक्षावाला आता मांबावून बघत होता. त्याच्या डोळ्यात हे म्हातारं अफेअर बघून मला अगदी गोंधळ दिसला. तो दादा आमच्याकडे बघत बघत पूर्ण चालता झाला. मला हसू काही आवडेना. झालं समाधान. गावाला तुला रिक्षावाला खिडकी घ्यायला. गावभर बोंबलत फिरेल आता आपलं हे लफडं सांगत. हे कुरकुरले पण हसत होते गालातल्या गालात. अहो मास्कातून स्वच्छ दिसलं मला. हवंच सगळं. उगाच आपलं वय झालं म्हणून डाफरायचं बायकोवर. तर काय एवढा तरी टाइमपास नको का म्हाताऱ्या कप्पला ना. मन म्हटलं की कधी बेभान, कधी धुंद, कधी झुलते तर कधी झुरते. अजय अतुल संगीत क्षेत्रातील एक नावाजलेली जोडी. त्यांनी संगीतबद्ध केलेले एक गीत सादर करतायत श्री आनंदाशय. मन उधाण वाऱ्याचे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, ऊस पावसाचे, गाऊ देवे भान कसे कैवरते. मन उधाण वाऱ्याचे, ऊस पावसाचे, गाऊ देवे भान कसे कैवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना तानना नानना नानना हे तानना तानना नानना नानना हो.
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. उरउरत्या सांजेला कधी एकटेच फिरते. सावरते वावरते घडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे ऊज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे ऊज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापुडे नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. आवडे तरी भाषांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे ऊज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे ऊज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. नूतनवर चित्रित केलेलं एक आणखी गीत पेश करतोय. ह्यात नूतन इतकी सुंदर दिसते आणि आशाजींचा आवाज तो तर खूपच गोड. गोडवा इतका जास्त की ऐकून आणि बघून कोणालाही डायबिटीस व्हायचं. ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. गातायत मीना गुप्ते. Viva
सितारों की महफिल में करके इशारा, सितारों की महफिल में करके इशारा, कहा दिल तो सारा जहां है तुम्हारा, मुँह पर जहाँ हो खुला आसमां हो, करे कोई दिल आरज़ुआर क्या, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा। कसम है तुम्हें तुम अगर मुझे से रूठे, कसम है तुम्हें तुम अगर मुझे से रूठे, रहे सांस जब तक ये बंधन न टूटे, तुम्हें दे दिया है ये वादा किया है, सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा, ये चंचल हवा। राज कपूर नूतन 1963 सालचा हा चित्रपट दिल ही तो है. ह्यातील एक गाणं श्री प्रकाश गर्दे सादर करतायत. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी. हा विघ्न संतोषीपणा का प्रेम? ऐकूया. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी. तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी. अब अगर मेल नहीं है तो जुदाई भी नहीं, बात तोड़ी भी नहीं, तुमने बनाई भी नहीं. ये सहारा ही बहुत है मेरे जीने के लिए, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं. मेरे दिल को ना सराहो, मेरे दिल को ना सराहो, तो कोई बात नहीं, तो कोई बात नहीं. गैर के दिल को सराहोगी तो मुश्किल होगी. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. तुम हंसी हो, तुम्हें सब प्यार ही करते होंगे. मैं जो मरता हूँ तो क्या और भी मरते होंगे. सबकी आंखों में
इसी शौक का तूफान होगा, सबके सीने में यही दर्द उभरते होंगे। मेरे गम में ना करा हो, मेरे गम में ना करा हो, तो कोई बात नहीं, तो कोई बात नहीं। और के गम में करा होगी तो मुश्किल होगी, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी। फूल की तरह हंसो, सबकी निगाहों में रहो, अपनी मासूम जवानी की पनाहों में रहो। मुझको वो दिन दिखाना, मैं अपनी ही कसम, मैं तरसता रहूं, तुम गैर की बाहों में रहो। तुम जो मुझसे ना निभाओ, तुम जो मुझसे ना निभाओ, तो कोई बात नहीं, तो कोई बात नहीं। किसी दुश्मन से निभाओगे तो मुश्किल होगी, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी। तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी, तुम किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी। Sharu Rangnekar, a titan for 40 years in the field of management. People used to call him management guru. This year we lost him after FC Kohli. Mr. Ravindra Deshmukh was associated with him. He is talking about different types of human being. There are 4 types of men. Which are these 4 types of men? We will take up one by one. The first one is Susta. Susta means idle. They won't do any work. They will just spend time idling things. They are not worried about life. They are not worried about their future. Absolutely, they are not worried about anything. They would like to spend time in a very leisure manner, without any problems to them. They are susta. You cannot get any work done from them. The other category of men is Vyasta. Vyasta means they are always busy. Really, whether they are busy or they are not is a different question altogether. But they seem to be busy all the time. So whenever you go to them, they will say, no, I am busy. Whenever you give them some file or some application, they will keep aside the application and they will say no, maybe after 4 days. So they have this come tomorrow attitude. And the fourth category of person is Masta. They are the real royal people. They really love work. And for every aspect of work, they enjoy. And they don't show any problems on their face. They don't show any complaining kind of attitude in their facial expression. They are intoxicated. They are intoxicated to work. And they get tremendous satisfaction
out of successfully doing a job. So imagine if you work in under such a person. So the attitude of mast is percolated down the line. If you have a boss who is mast, then his attitude of intoxication is contagious. When the boss becomes mast, all below him get intoxicated to work. And that is where the organization progresses, and progresses at a much greater speed. So, according to Sharu Rangnekar, luck seems to emerge out of our ability to create cooperation, collaboration, and coordination, which is our ability to run the three-legged race. व्यक्ती तितक्या प्रकृती, पण माणसाची श्रद्धा मात्र त्याला नेहमी तारून नेते. संध्या सुदामे काय सांगतायत ऐकूया. आज मी आपल्याला मला आवडलेली श्रद्धा या विषयावरची स्वाती सुरंगेकर यांची कविता सादर करणार आहे. आपल्याला तुकारामाची बायको कजात म्हणून माहिती सगळ्यांना, पण तिचीच तुकारामावर किती गाढ श्रद्धा होती ते या कवितेतून खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ऐका तर. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा. इंद्रायणीने तारली तुकारामाची गाथा. ऐका आता त्याच्या पुढची वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. त्यात त्यांना 2 कागद कमी दिसले. कुठे गेले असावेत, कुठे गेले असावेत त्यांनी म्हासेले विचारलं. कुठे गेले असावेत त्यांनी म्हासेले विचारलं. तशी ती म्हणली, होय मॅच घेतलेत आणि कनवटीला लावले. तुकारामाला कळेना रडावे का हसावे. तुकारामाला कळेना रडावे का हसावे. या निरक्षराणी बाईला कागदाचं काय काम असावे. तशी ती म्हणली, मला बाई पाणी शेंदाया हिरीवर जायला लागतं. मला बाई पाणी शेंदाया हिरीवर जायला लागतं. पाय घसरून पडली म्हणजे मला बाप्पा बी आवडतं. चुकून माकून पडली, चुकून माकून पडली तर लो कागद धरून ठेवेन. अभंगावणी तरून जाईन अशी कशी बुडल. अभंगावणी तरून जाईन अशी कशी बुडल. श्रद्धा महत्त्वाची, पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा. कारण जीवन तर एक गाणं आहे. अभिषेकी बुवाने ओरिजिनली गालेले एक गीत पेश करतायत श्री रघुवीर कुलकर्णी. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे. वाट दिसो अथवा वाट दिसो अथवा ना दिसू दे. गात पुढे मज जाणे, गात पुढे मज जाणे जाणे. माझे जीवन गाणे गाणे. कधी ऐकतो गीत झऱ्यातून, कधी ऐकतो गीत झऱ्यातून. वंशवनांच्या कधी मनातून, कधी वाऱ्यातून, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून,
कधी वाऱ्यातून कधी तारातून कधी ताऱ्यातून झुळझुळतात तराणे झुळझुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे गाविह गानो माझ्या संगे गाविह गानो माझ्या संगे गाविह गानो माझ्या संगे माझ्या संगे माझ्या संगे गाविह गानो गाविह गानो माझ्या संगे सुरावरी हा जीव तरंगे सुरावरी हा जीव तरंगे 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 सुरावरी हा जीव तरंगे तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे जाणे कधी ऐकतो गीत झऱ्यातून वंशवनांच्या कधी मनातून कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून झुळझुळतात तराणे झुळझुळतात तराणे तराणे माझे जीवन गाणे गाणे. काय गाणी ऐकून ऐकून दमलात की काय? भूक तर नाही लागायला लागली ना? हरकत नाही. बघा, मनीषा कुलकर्णी सादर करतायत टोफूची एक रेसिपी. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. हल्लीचे दिवस वर्क फ्रॉम होम जे असल्यामुळे आपण क्विक बाईट क्विक लंच शोधत असतो नाही का? पण ह्याच्यामध्ये सुद्धा जर नो कार्ब्स आणि हाय प्रोटीन्स असेल तर फारच उत्तम ना. टोफू हे हाय प्रोटीन्स असल्यामुळे आज मी तुम्हाला टोफू की टिक्की शिकवणार आहे. हाय प्रोटीन्सच्यामुळे आपल्याला करोनाची पण ऐशी की तैशी करायला सोपं जाईल नाही का? चला तर बघूया कृती आणि साहित्य. टोफू, ग्रेटेड चीज, ब्रेड क्रम्स, कॉर्न, कांद्याची पात, कोथिंबीर, लाल मिरची, चाट मसाला, काळी मिरी, मीठ आणि तेल. ह्या पद्धतीने मी सगळं एक एक कपमध्ये घेतलेलं आहे. टोफूमधलं पाणी काढून टाकलेलं आहे. ब्रेड क्रम्स, ग्रेटेड चीज, कांद्याची पात, थोडे कॉर्न्स घेतलेत, मिरचीचे फ्लेक्स केलेले आहेत, एकदम पावडर नाही केलेली, कोथिंबीर कापून, चाट मसाला, मीठ आणि मिरी. सगळे साहित्य एकत्र करून ते असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी त्याच्या अशा लहान लहान टिक्कीज तयार करायच्या आहेत. टिक्की तयार करताना पुन्हा एकदा त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचं आहे. ह्याच्यानंतर मी त्याला आता फ्राय करणार आहे. टिक्की आपल्याला हाय फ्लेमवरती शॅलो फ्राय करायची आहे, गोल्डन होईपर्यंत, म्हणजे ती क्रिस्पी होईल. अशी एखादी चमचमीत वस्तू आमच्या घरात झाली की आजीचं फरमान असायचं, अगो अहोक दे ग पहिला,
पण हे अहो खाया पिया पचाया तरी अभिप्राय मात्र त्यांच्याकडून नसायचा. उलट माझ्या आईच्या हातची चव नाही बरं का आली असा काहीसा शेराच त्यांचा असायचा. या आजींची एकदा गंमत करावी म्हणून मी त्यांना म्हटलं, आज्जे जपानीमध्ये अहो म्हणजे मूर्ख बरं का. आजींचे डोळे इतके मस्त चमकले आणि त्या मिश्किल हसत म्हणाल्या, अगो माका माहीत असा ह्या म्हणून तर मी त्यांना अहो म्हणतंय. हुशार ना. चला कसा वाटतोय हा सेट? कॉर्न सूप, गार्लिक ब्रेड आणि शेजवान सॉस बरोबर. टोफूच्या बदली जर तुम्हाला चिकनचा खिमा आणि 1 टीस्पून गरम मसाला घालून चिकन टिक्की करायची असेल तरी ती मस्त होते. मंडळी कशी वाटली इंडो जॅपनीज टोफू की टिक्की? तुम्ही करून खाऊन बघालच, पण अभिप्राय मात्र खरा खरा लवकर कळवा बरं का. काय झाली का पेटपूजा? शांता शेळके, हृदयनाथ आणि आशा हे म्हणजे एक डेडली कॉम्बिनेशन. म्हणजे शब्द सुंदर की धून सुंदर का लय सुंदर का स्वर सुंदर असा प्रश्न मला नेहमी पडतो. गातायत अलका पानसे, ही वाट दूर जाते. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. जेथे धरेला आभाळ वागले, अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या डगानी, जेथे खुळ्या डगानी रंगीन साजल्या. माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे. स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे. स्वप्नातल्या प्रियाला स्वप्नीच वेद घ्यावा. माझ्या मनातला का तेथे असेल रावा. ही वाट दूर जाते. घेसावली उन्हाळा कवळून बाहुपाशी, लागून ओढवेली खगईत कोटरासी. एक एक
चांदणीने एक एक चांदणीने नभदीप पाजळावा माझ्या मनातला का तेथे असेल रामा ही वाट दूर जाते स्वप्नामधील व्हावा माझ्या मनातला का तेथे असेल रामा ही वाट दूर जाते. सांज ये गोकुळी. पूर्व कल्याण. गीत आणि नृत्य सादर करतायत श्री सुरेश आणि सुजाता नातू. सांज ये गोकुळी सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी सावळी सावळी. गाई निघाल्या धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे पाखरांचे थवे परतती त्या सवे पाखरांचे थवे पैल घंटा घुमे रावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी. पर्वतांची दिसे दूर रांग पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे होई डोहातले चांदणे सावळे होवती सावळ्याचा उरी सांज ये गोकुळी सावळी सावळी. सांग अंधार पाना
विश्व सारे जणू होय काना माऊली सांग अंधार पाना विश्व सारे जणू होय काना मंद वाऱ्यावरी वाहते बासरी मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणूंजळी सांगये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांगये गोकुळी सावळी सावळी. निवडुंग चित्रपटातील एक गीत सादर करतायत वीणा कुलकर्णी. हा चित्रपट हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रोड्यूस केला होता, अर्थात संगीतही त्यांचंच आहे. मिटले
माझ्या एक लक्षात आलं की मगापासून सगळ्या गाण्यांची माहिती मीच देते. चला तर मग आता हे तुमच्यासाठी क्विज. आता सिंथसायझरवर श्री गुप्ते सादर करतायत एक गीत. तुम्ही ते ओळखायचं आणि आम्हाला कळवायचं. बक्षीस पण आहे हं. चला मग ऐकवा आणि कळवा. कृष्ण म्हटलं की गोपी आणि गोपिया म्हटलं की गवळण. ऐन दुपारी यमुना दीदी संवादिनीवर सादर करतायत वर्षा गोवाईकर. बघा बघा त्यांची बोटं कशी खट्याळपणे फिरतायत.
थाट काफी, राग बागेश्री. यावेळेस हा राग सतारीवर सादर करतायत श्री भरत देशमुख. एक फेमस बंदिश आहे, कौन करत तेरी बिनती पिहरवा. राग मधुवंती. असं म्हणतात की हा कर्नाटक शैलीतील राग आहे. अतिशय मधुर, प्रेम आणि रोमांस यांनी भरलेला. अंजली भिडे सादर करतायत एक गीत, झन झननन छेडिल्या तारा. झन झननन छेडिल्या तारा, झन झननन छेडिल्या तारा, कधी नुपुर बोलती तकारा, कधी नुपुर बोलती तकारा, झन झननन छेडिल्या तारा, मदन मेनका मस्त मयूरी मदन मेनका मस्त मयूरी
यौवनातुनी आवतल हे उधळी रंग पिसारा झन झन छेडिल्या तारा यौवनातल्या वनी उर्वशी यौवनातल्या वनी उर्वशी प्रणय खेळते शिवस्पर्शी लहरी मधुनी बहर येऊ दे आतुरल्या शृंगारा झन झन छेडिल्या तारा सूरताल जणू संगम झाला सूरताल जणू संगम झाला शब्द सुगंधी मधात नाला मुके होनी धुके मुलायम बरसत अमृत धारा झन झन छेडिल्या तारा झन झन छेडिल्या तारा नदी नुपूर बोलती सत्कारा पदी नुपूर बोलती सत्कारा जन जन छेडिल्या तारा. काला बाजार ह्या चित्रपटासाठी बर्मंदानी एकदा शैलेंद्रला गीत लिहायला सांगितलं, पण काही केलं त्यांना शब्दच सुचेना. बर्मंदा वैतागले. त्यांचा राग जग जाहीर होता. शैलेंद्र पण उठून जायला लागले. मग बर्मंदांनी राहुलला बोलावले आणि सांगितले, जोपर्यंत हे गीत लिहून तुला देत नाही तोपर्यंत तू यांचा पिच्छा सोडायचा नाही. राहुल आणि शैलेंद्र गाडीत बसले आणि निघाले. गाडीत बसता बसता शैलेंद्रजी आपले सिगरेटवर सिगरेट फक्त धूर बाहेर येतोय, शब्द काही सुचत नाही. राहुललाही आता भीती वाटायला लागली होती की हे कुठपर्यंत चालणार. तेवढा जो बीच आला. बीचवरती गाडी थांबवली आणि शैलेंद्र आणि पाठोपाठ राहुल गाडीतून बाहेर आले. बीचवर जाऊन त्यांनी पाहिलं तर आकाशात चंद्र, पौर्णिमेची रात्र होती. शैलेंद्रच्या ओठातून शब्द बाहेर पडले, खोया खोया चांद, खुला आसमान. बस शैलेंद्रने राहुलला सांगितलं, जाओ बोल दो कल सुबह तक गीत तैयार मिलेगा. आणि तसंच झालं. सकाळी गाणं तयार होतं. रफीजी देखील असं म्हणायचे की त्यांच्या 5 गाण्यांपैकी एक अतिशय प्रिय असलेलं असं हे गीत आहे. आज ते गीत सादर करतायत प्रमोद केंबावी. हो 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 खोया खोया चांद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद, खुला आसमान, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद. मस्ती भरी हवा
हवा जो चली, मस्ती भरी हवा जो चली, खिल गई ये दिल की कली, मन की गली में है खलबल कि उनको तो बुलाओ। हो खोया खोया चाँद खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद। तारे चले नजारे चले, तारे चले नजारे चले, संग संग मेरे वो सारे चले, चारों तरफ इशारे चले, किसी के तो हो जाओ। हो खोया खोया चाँद खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, ऐसी ही रात भीगी सी रात, ऐसी ही रात भीगी सी रात, हाथों में हाथ होते वसा, कह लेते उनसे दिल की ये बात, अब तो ना सताओ। हो खोया खोया चाँद खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद। चले जिनके लिए हम मिट चले, जिनके लिए जिन कुछ कहे वो चुप चुप रहे, कोई जरा ये उनसे कहे न ऐसे आज़माओ। हो खोया खोया चाँद खुला आसमां, आँखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी। ओ खोया खोया चाँद, 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 खोया खोया चाँद। वेगवेगळ्या नात्यांचा वेगवेगळा गोडवा, आणि ही नाती जशी मुरतात तसं तसं त्याच्यातला गोडवा देखील वाढत जातो. देवर भाभी हे नातं तर आपल्या बॉलिवूडला अतिशय प्रिय आहे. आज श्री सुरेश नाईक काही सांगताहेत याच नात्याबद्दल. ऐकूया. मी आता माझी एक कविता सादर करणार आहे. तिचं नाव आहे वहिनी. एका खेडेवजा गावातला मुलगा मी, एका खेडेवजा गावातला मुलगा मी. मित्रांनो, या कवितेचं सादरीकरण मी थोड्याशा वेगळ्या प्रकारे करणार आहे. वेगळेपणा हा की मधून मी आपल्याशी थोडंसं बोलत राहणार आहे. छोटंसं गाव होतं, फार तर 1-2 हजार घरांच्या वस्तीचं. एका खेडेवजा गावातला मुलगा मी, चाललो होतो
कोवळ्या वयात मुंबईला, जिथं जगणं कठीण निरागस जीवाला, जिथं जगणं कठीण निरागस जीवाला. माझं वय असेल 16च्या आसपास. कोवळी मिसरूट आताशाच ओठावर दिसू लागली होती. जगजीत सिंगच्या एका गझलमधल्या वो कागज की कष्टी वो बारिश का पाणी यात रमणारे 42 दिवस नुकतेच संपत आलेले. एका खेडेवजा गावातला मुलगा मी, चाललो होतो कोवळ्या वयात मुंबईला, जिथं जगणं कठीण निरागस जीवाला. निरागस वातावरणात वाढलेला मुलगा, छक्के पंजे माहीत नसलेला. गाव लहान असल्यानं जवळजवळ सगळेजण एकमेकांना ओळखत. परकेपणाचा लवलेशही नाही. सरळ संथ जीवन. चाललो होतो कोवळ्या वयात मुंबईला, जिथं जगणं कठीण निरागस जीवाला. होते पुढे मला शिकायचे, होते पुढे मला शिकायचे. अभ्यासात माझी प्रगती चांगली होती. सरस गुण मिळाले असल्याने मुंबईच्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. हाल अपेष्टा सोसून दादा वहिनीनं पाहिलेल्या स्वप्नाला पंख फुटायचे आशेचे किरण पण दिसू लागले होते. होते पुढे मला शिकायचे, कधीच नव्हते पाहिले गावाबाहेरील जग, कधीच नव्हती सोसली एकलेपणाची धग. आता थोडासा 6 वर्षापूर्वीचा फ्लॅशबॅक. आई बाबा गेल्यानंतर घराला घर पण राहिलं नव्हतं. अत्यंत रुक्ष आणि असह्य वाटणारा काळ होता तो. आमच्या दोघांच्या जीवनातला ग्रीष्म कधी संपणारच नाही असं वाटत असतानाच अचानक एक सोन्याचा दिवस उगवला. नेसून हिरवा शालू, नेसून हिरवा शालू, आला श्रावण, आला श्रावण, चोहीकडे आनंदाचे क्षण, सुगंधित झाले सारे मन, सुगंधित झाले सारे मन. अशी काय जादू झाली होती? तुम्ही ओळखलंच असेल. दादानं माझ्यासाठी एक छान प्रेमळ वहिनी आणली होती. चोहीकडे प्रसन्नता आणि वात्सल्याचं वातावरण फुलवीत माझ्या वहिनीनं घरात प्रवेश केला. पाहता क्षणीच मला फार फार आवडली माझी वहिनी. आमच्यातलं माय लेकरासारखं नातं वहिनी घरात आल्यापासूनच जुळलं. शब्दांची गरजच नव्हती. गावातल्या शाळेतली आनंदाची वर्ष केव्हा सरली कळलंच नाही. आता घरट्यातल्या मायेची ऊब सोडून बाहेरच्या जगात पाऊल ठेवण्याची वेळ आली होती. मनाची अवस्था बिकट झाली होती. कधीच नव्हते पाहिले गावाबाहेरील जग, कधीच नव्हती सोसली एकलेपणाची धग. आईनंतर वहिनीच माझी माय, विचार तिच्या दुरीचा मन माझे खाय. ना कोणी ओळखीचे त्या अक्राळ विक्राळ महानगरीमध्ये, आणि ना पुरेसा पैसा माझ्या खिशामध्ये. मजपाशी मात्र शिदोरी अक्षय, मजपाशी मात्र शिदोरी अक्षय. दादा वहिनींच्या मायेची, स्वर्गस्थ आईबाबांच्या आशीर्वादांची व मा सरस्वतीच्या कृपेची. स्टेशनकडे निघण्याची वेळ जाहली, स्टेशनकडे निघण्याची वेळ जाहली. वाटले काळ इथंच स्तब्ध व्हावा. दुचाकीवर दादाने बॅग चढवली, दुचाकीवर दादाने बॅग चढवली, आणि भानावर आलो तेव्हा शेवटचे एकदा वळून मागे घराकडे पाहिले, शेवटचे एकदा वळून मागे घराकडे पाहिले. उभी होती माझी वहिनी दारात, कितीतरी अश्रू असणार तिने परतवले, कितीतरी हुंदके असणार तिने गिळले. त्या क्षणी मात्र 3 स्वच्छ शब्द तिचे आले माझ्या कानावर, माझ्यासाठी जणू आकाशवाणीसारखे. समस्यांशी सामना करण्याचं सामर्थ्य देणारे,
जीवनभर साथ देणारे. मंतरलेले ते माझ्या वहिनीचे 3 शब्द, मंतरलेले ते माझ्या वहिनीचे 3 शब्द, धीरानं घ्या भाऊजी. मग मंडळींनो, कसा झाला टाईमपास? छान झाला ना? मग आता लवकरच भेटूया. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. आजच्यासाठी एवढंच. आवडला का आजचा हा कार्यक्रम? तर आजच्या या कार्यक्रमाचे जे श्रेयाचे मानकरी आहेत अशा सर्वांचे आपण आभार मानूया. सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे आपले सर्व सदस्य, आमच्या आवाहनास भरघोस प्रतिसाद देऊन या कार्यक्रमात त्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यांच्या हौसेला आणि उत्साहाला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. तर या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. प्रिया गर्दे यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अतिशय उत्तम रीतीने सांभाळली. त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. श्रीयुत विश्वास काळे यांनी या कार्यक्रमाच्या सर्व तांत्रिक बाजू सांभाळल्या. या आलेल्या रेकॉर्डिंगमधनं एक सलग कार्यक्रम तयार करून तो त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. याबद्दल त्यांनाही खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमास सक्रिय हातभार लावणारी कार्यकारिणीमधली माझी सहकारी मंडळी म्हणजे सुभाष कुलकर्णी, पद्मा परांजपे, बीबी कुलकर्णी आणि श्रीयुत नातू, या सर्वांचाही इथे उल्लेख करणे आवश्यक आहे. आणि आता सरतेशेवटी आपण सर्व आजच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून धुरपावरील आपला लोभ वृद्धिंगत केला, याबद्दल आपल्यालाही मी धन्यवाद देतो. कार्यक्रमाचा अभिप्राय आपण अवश्य कळवावा आणि यापुढे असेच काही ऑनलाईन कार्यक्रम आम्ही करू इच्छितो, तर त्याबद्दल आपल्या काही कल्पना असल्या तर त्याही अवश्य कळवाव्या. धन्यवाद.